जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, मी तुम्हाला जे वाचून दाखवत आहे त्यामुळे तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाणार आहे. नीट लक्षपूर्वक ऐका. अरे शिवाजी नुसता नावाला पुढे झाला. अरे शिवाजी नुसता नावाला पुढे झाला, पण खरी करणी त्या रामदासाची आहे. खरी करणी त्या रामदासाची आहे. ही पोस्ट आहे मित्रांनो रवींद्र पोखरकर साहेबांनी लिहिलेली ही फेसबुकवरची पोस्ट आहे. आणि हे जे मी वाचून दाखवत आहे हे राजसन्यास नावाच्या नाटकात राम गणेश गडकरी नावाच्या नाटककाराने लिहिलेल्या लिखाणापैकी एक छोटासा भाग आहे. अरे शिवाजी नुसता नावाला पुढे झाला, पण खरी करणी त्या रामदासाची आहे. त्याने दासबोध लिहिला नसता तर शिवाजीचा एवढा ग्रंथ होताच ना. या ठिकाणी मला विशेष काही समजले नाही. शिवाजीचा एवढा ग्रंथ होताच ना. पुढे जाऊया. आणि दासबोध ग्रंथ कशाने लिहिला सांग बघू. शिवाजीच्या भवानी तलवारीने प्रश्नचिन्ह. नाही, लेखणीने उद्गारवाचक चिन्ह. हो, घेण्यासारखी गोष्ट काय की नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढलेला नाही, तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळ्याच्या पाठी होते. उद्गारवाचक. काय म्हणतोय लेखक राम गणेश गडकरी. कशामध्ये? राजसन्यास नावाच्या 1916 साली 1916 मध्ये लिहिलेल्या असल्या चिल्लर आणि थिल्लर नाटकामध्ये. घेण्यासारखी गोष्ट काय की नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढलेला नाही, तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळ्याच्या पाठी होते. बर, पुढे जाऊया. आता तूच सांग बघू. भवानीचे हातवारे करणारा शिवाजी थोर की कलमाने दासबोध रेखाटणारा रामदास थोर. प्रश्नचिन्ह. रवींद्र पोखरकर काय म्हणतात बघूया. हे असे संवाद त्या राम गणेश गडकरींच्या 1916 साली लिहिलेल्या राजसन्यास नाटकात आहेत. बहुजन समाजातील शिक्षणाच्या अभावामुळे, इतिहास संशोधनातील अनास्थेमुळे अनेक वर्ष शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी अनेकांनी ओकलेलं विष सगळीकडे पसरत राहिलं. त्याचा प्रतिवाद फार उशिरा सुरू झाला. संघीयांचा तर हे असत्य पसरवण्यात आजही पुढाकार असतो. आपण पाहतोय संघी संगोटे कसे सगळ्या खोट्या पोस्ट पसरवत आहेत. शिवरायांचा अपमान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करत आहेत. अगदी काल परवापर्यंत शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं, स्वराज्य स्थापनेचं श्रेय कोण्या बागेश्वरासारखे भोंदू आजही त्यामुळेच रामदासांच्या पदरात घालत राहतात. आणि त्याच्या बागोबाबाच्या पुढची एक आणखी काकणभर पुढची विचित्र पोस्ट पडली होती. ती म्हणजे कोणता तो साधू का संत म्हणतात, काय नाव त्याचे, बरं असो. काय म्हणतो तो, खरे राज्य पेशव्यांनी केले, शिवरायांचे नुसते नाव पुढे झाले. म्हणजे हाच एकंदरीत म्हणणे हेच. पोस्ट आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. हे अनएडिटेड आहे, परंतु मेमरी कमी असल्यामुळे टप्प्याटप्प्याने घेऊया. एडिट काही करणार नाही, मनमोकळेपणाने आज मी बोलणार आहे, भरपूर बोलणार आहे.